Hello students, today's lecture we will discuss about chapter number 2, plant tissue culture. In this chapter the next point is media preparation. म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला टिश्यू कल्चर काय करायचे, टेक्निक अप्लाय करायची आहे किंवा डेव्हलप करायची आहे, त्यासाठी आपल्याला न्यूट्रिएंट मीडिया हा जो आहे तो आपल्याला पूर्णपणे नेसेसरी आहे, व्हॅल्युएबल आहे. मग तो न्यूट्रिएंट मीडिया जो असेल तो आपण कसा बनवणार किंवा काय त्याला मटेरियल आपण यूज करणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट असं म्हटलेलं आहे मीडिया, मग एन्व्हायरमेंटल प्रोव्हाइडिंग करेक्टिंग नेसेसिट फॉर प्लांट ग्रोथ. म्हणजेच प्लांट ग्रोथसाठी एन्व्हायरमेंटली काय आपल्याला प्रिकॉशन्स किंवा एन्व्हायरमेंटल काय त्याच्या प्रोसेसेस असतील ते आपल्याला बघायचे आहेत. ओके, मग काय आहेत आर्टिफिशियल मीडिया मस्ट प्रोव्हाइड. मग आर्टिफिशियल मीडिया जर असेल तो आपण कसा प्रोव्हाइड करायचा किंवा काय त्याला प्रोसेस आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे मिनरल्स. मग मिनरल्स हे आपल्याला कुठून सॉईलमधून अचीव करायचे आहेत. मग कोणती सॉईल जी मिनरल ज्या सॉईलमध्ये काय असेल क्वांटिटी जास्त असेल तेच सॉईल आपण काय करणार यूज करणार. त्यानंतर विटामिन्स, त्यानंतर ग्रोथ रेग्युलेटर्स, वॉटर, रिमूव्हल ऑफ प्लांट मेटाबॉलिक वेस्ट. ओके, एवढे ज्या कन्सेप्ट आहेत किंवा एवढे जे आर्टिफिशियल मीडिया जे आहेत ते आपण त्या प्लांट बॉडीला किंवा त्या मीडियामध्ये यूज करणार आहोत नेक्स्ट जनरेशन फॉरवर्ड करण्यासाठी. ओके, त्यानंतर मुराशिग अँड स्कूग मीडियम हा जो कन्सेप्ट आहे किंवा ही जी टेक्निक आहे ही टेक्निक काय केली जाते जनरली प्लांट टिश्यू कल्चरमध्ये यूज केली जाते. मुराशिग अँड स्कूग मीडियम दॅट इज कॉल्ड एज ए MS इज इस्टॅब्लिश बाय मुराशिग अँड स्कूग 1962. म्हणजेच मुराशिग अँड स्कूग या दोन सायंटिस्टने काय केलं आहे हा मीडिया प्रिपेअर केलेला आहे किंवा डेव्हलप केलेला आहे म्हणून त्याला MS मीडियम असं म्हटलेलं आहे. फॉर इन व्हिट्रो कॅलस कल्चर ऑफ निकोटियाना टॅबॅकम. म्हणजेच काय निकोटियाना टॅबॅकम ही जी प्लांट आहे ह्या प्लांटचं काय केलं आहे त्यांनी टिश्यू कल्चर केलं किंवा कॅलस कल्चर तिथं डेव्हलप केलेलं आहे. फर्स्टली मुराशिग अँड स्कूग या सायंटिस्टने 1962मध्ये हा कन्सेप्ट क्लिअर केला. देन यूज ॲज अ बेसल मीडिया. मग त्यांनी काय केलं बेसल मीडिया यूज केला. म्हणजे त्यावेळेस त्यांना जो अवेलेबल मटेरियल झालं किंवा जे मटेरियल त्यांना इसेन्शियल वाटलं तेच मटेरियल त्यांनी काय केलं आहे तिथं मीडिया म्हणून यूज केलं. देन ए हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रेट, पोटॅशियम अँड अमोनियम कम्पेअर्ड टू अदर. म्हणजेच काय केलं त्यांनी नायट्रेट, पोटॅशियम अँड अमोनियम यांचं काय केलं हाय क्वांटिटी किंवा हाय कॉन्सन्ट्रेशन यूज केलेलं आहे. देन टोटल आयन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N इज 60.13 नॅनो मिलीमीटर. ओके, विच इज 5 फोल्ड हायर दॅन अर्लियर मीडिया. म्हणजेच काय केलं आहे नायट्रोजन हा जो कन्सेप्ट किंवा नायट्रेट हा जो मॉलिक्यूल आहे किंवा हा जो मीडियम आहे तो काय केला आहे त्यांनी जास्तीत जास्त यूज केला आहे. पोटॅशियम कॉन्सन्ट्रेशन इज 2 mm. म्हणजे पोटॅशियम हे काय केलं आहे लो क्वांटिटी यूज केलेलं आहे. 7 आर्टिगो MS 1962 PDA. म्हणजेच काय आर्टिगो MS म्हणजे हे जे PDF त्यांनी बनवली आहे किंवा तो रिसर्च पेपर त्यांनी तयार केलेला असेल त्याच्यामध्ये काय केलं आहे 7 आर्टिगो MS 1962 या नावाने काय केलं आहे त्यांनी ते पब्लिश केलेलं असेल. ओके, मग त्यांनी फर्स्टली ते काय केलं तिथं डेव्हलप केलेलं आहे म्हणून त्यांनी तिथं ते मुराशिग स्कूग किंवा MS मीडियम 1962 असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट कॉम्पोजिशन ऑफ MS मीडिया किंवा MS मीडिया किंवा MS मीडियम तयार करण्यासाठी काय काय कॉम्पोजिशन्स किंवा काय काय केमिकल्स किंवा काय काय मटेरियल यूज केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे पोटॅशियम नायट्रेट 1900 मिलीग्रॅम पर लिटर. ओके, एवढं त्यांनी ते यूज केलं आहे. त्यानंतर अमोनियम सल्फेट 1650 मिलीग्रॅम पर लिटर. देन कॅल्शियम क्लोराईड हायड्रेस, कॅल्शियम क्लोराईड अनहायड्रस हे जे केमिकल आहे ते त्यांनी तिथं यूज केलेलं आहे. त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम फॉस्फेट मोनोबेसिक. देन मग हे काय केलं आहेत मॅक्रो इलेमेंट्स. मॅक्रो म्हणजेच काय त्यांचं काय केलं आहे मोर क्वांटिटी यूज केलेले आहेत म्हणजे 1000च्या पुढं त्यांचं काय केलेलं आहे वेट घेतलेलं आहे. देन मायक्रो एलिमेंट्स मग मॅग्नीज सल्फेट H2O 16
6.19 मिलीग्रॅम पर लिटर. देन बोरिक ॲसिड 6.20 मिलीग्रॅम पर लिटर. एवढं मीडिया बनवण्यासाठी एवढं कॉम्पोजिशन त्यांनी केमिकलचं काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. देन कॉपर सल्फेट 5HO, कोबाल्ट क्लोराईड 6HO, फेरस सल्फेट 7HO, NaEDTA 37.30 मिलीग्रॅम पर लिटर. एवढं त्यांनी तिथे ते मटेरियल किंवा कॉम्पोजिशन त्या केमिकलचं यूज केलेलं आहे. देन विटॅमिन्स मायो इनोसिटॉल 0.83 मिलीग्रॅम पर लिटर, पोटॅशियम आयोडाईड 0.25 मिलीग्रॅम पर लिटर, मॉलिब्डिक ॲसिड सोडियम सॉल्ट 2HO 8.60 मिलीग्रॅम पर लिटर, झिंक सल्फेट 7HO 100 मिलीग्रॅम पर लिटर, थायमिन HCl 0.10 मिलीग्रॅम पर लिटर, पायरिडॉक्झिन HCl 0.50 मिलीग्रॅम पर लिटर. एवढं काय केलं आहे, व्हिटॅमिन्स मटेरियल त्यांनी तिथं यूज केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे काय केलं आहे, मॅक्रो एलिमेंट्स, मायक्रो एलिमेंट्स अँड विटॅमिन्स एवढे क्वांटिटी तिथं कॉम्पोजिशन ऑफ मीडिया बनवण्यासाठी त्यांनी डेव्हलप केलं आहे किंवा यूज केलेलं आहे. देन नेक्स्ट अमायनो ॲसिड ग्लायसिन फ्री बेस 2 मिलीग्रॅम पर लिटर, कार्बोहायड्रेट सुक्रोज, त्यानंतर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स IAA 6 बेन्झाईल अमायनो प्युरिन BAP. IAA किती घेतले 3 मिलीग्रॅम पर लिटर, 6 बेन्झाईल अमायनो प्युरिन 5 मिलीग्रॅम पर लिटर. जेलिंग एजंट म्हणजेच काय, ज्या मीडियम थ्रू किंवा ज्या सबस्टन्सने काय केलं की आपल्याला ते जेलिंग पर्पज किंवा मीडिया तिथं प्रिपरेशन आपल्याला करता येईल. ओके, म्हणजेच काय केले, अगार मीडिया हा तिथं यूज केलेला आहे. ओके. देन नेक्स्ट पॉईंट न्यूट्रिशनल इंग्रेडियंट्स फॉर टिश्यू कल्चर. मग टिश्यू कल्चरसाठी काय न्यूट्रिशनल मटेरियल जे असेल ते कसं यूज केलेलं आहे. मग त्यामध्ये फर्स्ट आहे न्यूट्रिएंट्स घेतलेले आहेत, त्यानंतर विटॅमिन्स घेतले, ग्रोथ हार्मोन्स आहेत, सॉलिडिफाईड मीडिया आहे, कॉम्प्लेक्स एक्स्ट्रॅक्ट, शुगर सोर्स, डिस्टिल वॉटर आणि pH. एवढ्या सगळ्या कन्सेप्ट किंवा एवढ्या सगळ्या टेक्निक तिथं यूज केलेलं आहे किंवा केमिकल्स तिथं यूज केलेले असतील किंवा एवढे सबस्टन्स तिथं घेतलेले आहेत. देन न्यूट्रिएंट्स, द 2 न्यूट्रिएंट्स आर यूज टू प्रिपरेशन ऑफ कल्चर मीडिया ॲज. म्हणजे 2 मीडिया किंवा 2 न्यूट्रिएंट्स घेतले असतील. मग न्यूट्रिएंट्स कोणते, एक तर मायक्रो न्यूट्रिएंट्स असतील आणि एक मॅक्रो न्यूट्रिएंट्स असतील. ते आपण ऑलरेडी आत्ता बघितलेले आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट आहे फॉस्फरस मेंटेन ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे कोणतं न्यूट्रिएंट कशासाठी घेतलेलं आहे. ओके, फॉस्फरस कशासाठी, ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी तिथं यूज केलेला आहे. सल्फर जो आहे तो सिंथेसिस ऑफ अमायनो ॲसिडचं ब्रेकडाऊन करण्यासाठी सल्फर यूज केलेला आहे. त्यानंतर मॅग्नेशियम सिंथेसिस ऑफ कोएन्झाईम. मग कोएन्झाईमचं जर तिथं क्वांटिटी इन्क्रीज झाली तर त्याचा सिंथेसिस किंवा ब्रेकडाऊन करण्यासाठी मॅग्नेशियम हे न्यूट्रिएंट तिथं यूज केलेलं असेल. दॅट इज अ मॅक्रो न्यूट्रिएंट. म्हणजे फॉस्फरस, सल्फर, मॅग्नेशियम यांची मॅक्रो न्यूट्रिएंट का म्हटले, कारण त्यांची क्वांटिटी जास्त काय आहे, कारण ऑलरेडी प्लांट बॉडीमध्ये किंवा त्या सॉईलमध्ये किंवा ज्या मीडिया आपण यूज करणार आहोत त्या मीडियामध्ये त्या अमायनो ॲसिड्स, कोएन्झाईम किंवा ऑस्मोटिक प्रेशर यांची क्वांटिटी काय असेल, जास्त असेल. मग त्यांची जी मेंटेन करण्यासाठी हे मॅक्रो न्यूट्रिएंट तिथे यूज केलेले असतील. मॅक्रो मीन्स वाट, जास्त क्वांटिटीमध्ये यूज केलेले असतात. देन नायट्रोजन कंटेन्स सेल ग्रोथ न्यूक्लियस. मग नायट्रोजन का, सेल ग्रोथ किंवा न्यूक्लियसची ग्रोथ करण्यासाठी नायट्रोजन मॉलिक्यूल तिथं यूज केलेलं असेल. देन कॅल्शियम प्रिपेअर्ड सेल मेम्ब्रेन. कॅल्शियम जो असेल, कॅल्शियम कशासाठी, सेल मेम्ब्रेन प्रिपेअर करण्यासाठी तिथं यूज केलेलं असेल. म्हणजे सेलची हार्डनिंग काय करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी. त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट आयर्न सिंथेसिस ऑफ सायटोक्रोम P450, कोबाल्ट व्हिटॅमिन B112, कॉपर कोएन्झाईम्स. ओके, मग हे मायक्रोन्यूट्रिएंट जे असतील त्यांचं फंक्शन जे आहे ते मेंटेन करण्यासाठी. देन विटॅमिन्स, दीज आर यूज टू ग्रोथ प्रमोट्स थायमिन, पायरिडॉक्झिन, निकोटिनिक ॲसिड अँड इनोसिटॉल. दिस इज मेनली यूज इन अ कल्चर मीडिया. मग हे विटॅमिन्स तिथं काय केले, जनरली यूज केलेले असतील. देन ग्रोथ हार्मोन्स. मग ग्रोथ हार्मोन्स काय काय आहेत, मग इन विच ऑक्झिन्स, सायटोकायनिन्स, जिब्रेलिन,
Zinetins, auxin required elongation of cell, cytokinin for rooting purpose, gibberellin shouting purpose, झेनिटिन फॉर एम्ब्रिओ डेव्हलपमेंट्स. ओके, मग ग्रोथ हार्मोन्स कशासाठी यूज करायचे त्या मीडियामध्ये. ऑक्झिन जो आहे तो काय करणार, इलॉंगेशन ऑफ सेल्स. ओके, ऑक्झिन तो सेलची काय करेल, साईज इन्क्रीज करेल. त्यानंतर सेल सायटोकायनिन जो आहे तो काय करेल, रूट पर्पज, रूटच्या सेल्स जे असतील त्यांची डेव्हलपमेंट करेल. जिब्रेलिन जो आहे तो शूट डेव्हलपमेंट करेल. आणि झेनिटिन जे आहे ते काय करेल, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट करण्याचं काम करतं. म्हणून ग्रोथ हार्मोन्स किंवा ग्रोथ रेग्युलेटर तिथं काय करायचे, जनरली यूज करायचे आहेत विथ द हेल्प ऑफ प्लांट टिश्यू कल्चर आणि कंपोजिशन ऑफ मीडियाच्या हेल्पने. द नेक्स्ट, कॉम्प्लेक्स एक्स्ट्रॅक्ट यूज ॲज अ ग्रोथ प्रमोट्स. दीज आर ईस्ट एक्स्ट्रॅक्ट, टोमॅटो अँड कोकोनट मिल्क एक्स्ट्रॅक्ट. मग कॉम्प्लेक्स एक्स्ट्रॅक्ट जे असतील ते पण तिथं काय करायचे, यूज करायचे. फॉर एक्झाम्पल ईस्ट एक्स्ट्रॅक्ट. देन सॉलिडिफाईड मीडिया, सॉलिडिफाईड मेंटेन ह्युमिडिटी अँड वॉटर सप्लाय टू कल्चर मीडिया. म्हणजे सॉलिडिफाय करण्यासाठी म्हणजेच काय होईल, जो एम्ब्रिओ किंवा जे आपण कल्चर तिथं डेव्हलप करणार आहोत, प्लॅन्ट पार्ट तिथं रिलीज आउट करणार आहोत, तो काय करायचं तिथं फिक्स करण्यासाठी ते कल्चर मीडिया तिथं सॉलिडिफाय झाला पाहिजे. देन एक्झाम्पल, आगार, जिलेटिन, स्टार्च एक्सेट्रा एवढे काय असतील सॉलिडिफाय करण्यासाठी मटेरियल यूज केलेलं असेल. देन आगार डिफ्यूज प्रोव्हाइड सस्टेन रिलीज टू मीडियम. मग काय आगार मीडियम तो काय करेल, सॉलिडिफाय करण्यासाठी हेल्प करेल. देन डिस्टिल वॉटर, डबल डिस्टिल वॉटर विल बी यूज टू प्रिपेअर मीडिया. म्हणजे डबल डिस्टिल वॉटर यूज करायचं. एक तर मीडिया यूज करताना पण काय करणार, डिस्टिल वॉटर यूज करणार आणि मीडिया डेव्हलप झाल्यानंतर त्या प्लांट्स लेट्स किंवा जे टिश्यू कल्चरसाठी आपण ज्या टिश्यू त्याच्यामध्ये एंटर केलेले आहेत त्या मीडियामध्ये त्यांची सुद्धा डेव्हलपमेंट होण्यासाठी डिस्टिल वॉटरच काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ओके. देन नेक्स्ट पॉईंट, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. मग कोणते कोणते प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स जनरली प्लांट टिश्यू कल्चरमध्ये काय केले जातात, यूज केले जातात विथ द हेल्प ऑफ मीडिया किंवा विथ द हेल्प ऑफ टिश्यू कल्चर लॅबोरेटरी किंवा टेक्निक्स. ओके. मग त्यामध्ये फर्स्ट आहे मेजर क्लासेस ऑफ PGRS म्हणजेच काय, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. म्हणजे काय त्याचे मेजर क्लास काय काय आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन. सो दीज आर द प्लांट ग्रोथ प्रमोटर्स. म्हणजे काय करतात, प्लांटची ग्रोथ काय करतात, प्रमोट करण्याचं काम करतात. देन म्हणजे प्लांट डेव्हलप करण्यासाठी ऑर्गन थ्रू काय करतात, ते डेव्हलपमेंट करतात ऑर्गन बाय ऑर्गन. देन 4 नंबर इथिलिन अँड 5 नंबर ॲब्सिसिक ॲसिड. प्लांट ग्रोथ इनहिबिटर्स म्हणजेच काय करतात, इथिलिन आणि ॲब्सिसिक ॲसिड हे दोन काय करतात, प्लांटची ग्रोथ किंवा प्लांट ही मॅच्युअर झालेली आहे याचा सिग्नल देण्यासाठी इथिलिन आणि ॲब्सिसिक ॲसिड काय करतात, त्यांचं काम करतात, फंक्शन प्ले करतात. ओके. देन प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. ॲक्च्युअल प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजे काय. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स दॅट इज अ PGR refers to natural or synthetic substances influence द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. काय करतात ते, नॅचरली किंवा सिंथेटिक, नॅचरली ते प्रोड्यूस होतात आणि नॅचरलीच त्यांचं काय करतात, ते सिग्नल प्लांट बॉडीमध्ये आपल्याला देण्याचं काम करतात. देन IAA, ऑक्झिन, बोथ नॅचरल अँड सिंथेटिक. IAA जे असेल हे काय करेल, नॅचरली ते प्रोड्यूस होतं आणि सिंथेटिकली सुद्धा नॅचरलीच ते काय होते, सिंथेटिक किंवा सिंथेसिस त्याचं केलं जातं. देन IBA, ऑक्झिन, ऑलवेज सिंथेटिक. म्हणजे याचं काय काम फक्त ब्रेकडाऊन करण्याचं तिथं वर्कआउट आहे. All plant hormones are plant growth regulators, but all plant growth regulators are not plant hormones. म्हणजे काय, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स जे असतील प्लांट ग्रोथ हार्मोन्स जे असतील ते प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहेत, पण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आर नॉट प्लांट हार्मोन्स. ओके. म्हणजे प्लांट हार्मोन्स जे असतील ते ग्रोथ रेग्युलेटरचं काम करतात, पण जे रेग्युलेटर्स जे असतील ते हार्मोन्सचं काम करत नाहीत. ओके. देन क्लासिफिकेशन ऑफ PGR ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ फंक्शन. मग त्यांचं नेचर कसं आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग प्लांट ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स और ग्रोथ प्रमोटर. म्हणजे ग्रोथ प्रमोट करण्यासाठी कोणते एन्झाईम्स किंवा कोणते ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत ते. त्यामध्ये फर्स्ट आहे इन्क्रीज द ग्रोथ ऑफ प्लांट्स. मग प्लांटची ग्रोथ इन्क्रीज करण्यासाठी कोण कोण काम करतं, त्यामध्ये फर्स्ट आहे ऑक्झिन, नेक्स्ट इज अ जिब्रेलिन्स and third one is a cytokinins, that is a plant growth regulators or plant growth hormones. Then second, growth inhibiting hormones or growth
रिटार्डंट म्हणजेच काय करतात ते ग्रोथ झालेली आहे असा सिग्नल देण्याचं काम कोण करत आहे ABA ॲब्सिसिक ॲसिड आणि इथिलीन हे दोन काय करतात प्लॅन्ट पूर्ण मॅच्युअर झालेली आहे प्लॅन्टची पूर्ण डेव्हलपमेंट झालेली आहे हा सिग्नल देण्याचं काम इथिलीन आणि ॲब्सिसिक ॲसिड करतात. फॉर एक्झाम्पल प्लॅन्टला फ्रूट डेव्हलप झालेला आहे मग फ्रूट मॅच्युअर झालं आहे आणि ज्यावेळेस फ्रूट मॅच्युअर होतो त्यावेळेस त्याचा फ्रूट जे पूर्णपणे राईप होतो त्यावेळेस आपल्याला काय आहे त्याचा स्वीट स्मेल येतो मग ते स्वीट स्मेल म्हणजेच काय सिक्रेशन ऑफ इथिलीन. ओके इथिलीन हार्मोन काय होतं ते सिक्रेट होतं म्हणजे प्लॅन्टचं जे फ्रूट आहे ते फ्रूट काय झालं आहे पूर्ण राईप झालेलं आहे हा सिग्नल देण्याचं काम इथिलीन करतं म्हणून त्याला ग्रोथ इनहिबिटर्स असं म्हटलेलं आहे. देन सेकंड ऑक्झिन्स डिराईव्ह फ्रॉम द ग्रीक वर्ड ऑक्झिन्स मीन्स टू ग्रो इन्क्रीज. ऑक्झिनचं मिनिंगच काय आहे ग्रीकमध्ये ग्रो करणे दॅट इज कॉल्ड एज ए ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन. ऑक्झिन्स मे बी डिफाईन ॲज अ ग्रोथ प्रमोटिंग सबस्टन्सेस विच प्रमोट growth along the vertical axis when applied in a low concentration to the shoot of the plant. म्हणजे काय केलं तर लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे शूटमध्ये काय असेल ते डेव्हलप झालेलं असेल म्हणजे काय शूटमध्ये त्यांचं काम प्ले करण्याचं तो काम करतो. त्यानंतर जिब्रेलिन्स आल्सो नोन ॲज अ जिब्रेलिक ॲसिड ऑर GA ग्रोथ प्रमोटिंग केमिकल्स म्हणजे काय जिब्रेलिन जे आहे ते काय करतं ग्रोथ प्रमोट किंवा प्लॅन्ट बॉडीची डेव्हलपमेंट करण्यासाठी काम करतं ते सेल डिव्हिजन करण्यासाठी किंवा स्टेम इलॉंगेशन करण्याचं काम करतं म्हणूनच पुढे म्हटलेलं आहे स्टिम्युलेट स्टेम ग्रोथ थ्रू सेल इलॉंगेशन अँड सेल डिव्हिजन कमर्शियल सप्लाईज ऑप्टेन फ्रॉम द फंगस जिब्रेलिया फुजिकोर्बोई. म्हणजेच काय प्लॅन्ट बॉडीमध्ये स्टेमची जी साईज इन्क्रीज होते हे साईज इन्क्रीज करण्याचं फंक्शन कोण करते जिब्रेलिक ॲसिड. ओके म्हणजेच आत्तापर्यंत आपण काय बघितलं आहे प्लॅन्ट टिश्यू कल्चरच्या फर्स्टली आपण बघितलं आहे प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजेच काय त्यानंतर प्लॅन्ट न्यूट्रिशन मीडिया किंवा प्लॅन्ट कॉम्पोजिशन मीडिया किंवा टिश्यू कल्चर जो मीडियम जो असेल तो मीडिया कशापासून तयार केला जातो किंवा त्याच्यामध्ये काय काय कॉम्पोजिशन आहेत हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे ग्रोथ रेग्युलेटर्स मग त्यापैकी ग्रोथ रेग्युलेटर्स कोणते आहेत आणि ग्रोथ इनहिबिटर्स काय आहेत किंवा प्लॅन्ट पूर्ण मॅच्युअर झाले हे सांगण्याचं फंक्शन कोण करतं आहे हे आपण बघितलेलं आहे. दॅट इज ए प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर्स ऑर प्लॅन्ट ग्रोथ इनहिबिटर्स अँड त्याच्या आधी काय बघितलं EMS मीडियम किंवा प्लॅन्ट टिश्यू कल्चर टेक्निकसाठी आपण काय कोणता मीडिया यूज करतो ते. ओके थँक्यू.